नमस्कार. डिवाइन डिकोड या चॅनलमध्ये मी महेंद्र नामदार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण प्रतिवार्षिक येणाऱ्या नवरात्र उत्सव जो असतो त्या नवरात्र उत्सवाविषयी विशेष माहिती जाणून घेणार आहोत. नवरात्र हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहीत असते की कशा पद्धतीने साजरं केलं जातं, पण त्याच्यामध्ये विशेषत्वानं कोणकोणत्या गोष्टी केल्या जात असतात याचा मागोवा आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत. नवरात्र म्हणजे आपली जी कुलदेवता असते, म्हणजे कदाचित ती स्त्री कुलदेवता असते किंवा पुरुष कुलदेवता असते किंवा युग्म असते. म्हणजे भवानी असेल तर नुसती भवानी नसते तर भवानी शंकर असते, व्यंकटेश असेल तर लक्ष्मी व्यंकटेश असते, खंडेराया जर असेल तर खंडेरायाला मल्हारी म्हासाकांत असं म्हणतात. म्हणजे म्हासेचा पती म्हणून म्हासाकांत असं असतं. म्हणजे कुठलीही देवता जी असते ती नेहमी युग्मदेवता असते. पण ह्या युग्मदेवता म्हणजे स्त्री देवता किंवा पुरुष देवता यांच्या नावानं हे नवरात्र उत्सव केला जातो. सर्वसाधारणपणे असा भाग असतो की आपण वर्षामध्ये जेवढे काही सण येतात ते एका विशिष्ट देवतेला उद्देशून केलेले असतात. म्हणजे जन्माष्टमी केली तर ती कृष्णाच्या नावानं असते, गणेशोत्सव असेल तर तो गणपतीच्या नावानं असतो. आता पितृपंधरवडा झाला तर पितृपंधरवड्यामध्ये जे काही केलं जातं ते पितृदेवतांच्या नावानं केलं जातं. दिवाळी असते ती श्रीकृष्णाच्या नावानं केली जाते सर्वसाधारणपणानं. पण मग आपली जी कुलदेवता असते त्या कुलदेवतेसाठी आपण काय करायचं असतं तर त्या कुलदेवतांची विशेष साधनाची करण्याचा जो काळ असतो, पर्व काळ असतो, त्याला नवरात्र उत्सव असं म्हटलं जातं. आपल्याकडे एक असा समज आहे की नवरात्र हे 9 दिवसाचं असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे 9 रात्री म्हणजे नवरात्र असा भाग आहे. पण ते 9 रात्रीचंच असतं असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये पंचांग गणिताप्रमाणे काही वेळेला तिथींची वृद्धी जर झाली तर ते नवरात्र 9च्या ऐवजी 10 दिवसांचं सुद्धा होऊ शकते. किंवा जर का एखाद्या तिथी जर कमी झाली किंवा त्याची क्षय झाला तिथीचा तर त्या तिथीक्षयामुळं ते नवरात्र 8 दिवसात सुद्धा असू शकते. त्यामुळं पण त्याला सरसकट नवरात्र अशा पद्धतीनं बोललं जातं. नवरात्रामध्ये आपल्याकडं परंपरेनं देवी देवतांची स्थापना जी असते ती वेदिका आणि वरुण या माध्यमातून केली जाते. वेदिका आणि वरुण म्हणजे काय तर वरुण म्हणजे आपण जो घट बसवतो, मृत्तिका कुंभ असेल म्हणजे मातीचा कुंभ, आणि किंवा तो तांब्याचा कलश असू शकतो किंवा काही ऐपत असेल तर चांदीचा कलश असू शकतो. निरनिळ्या घराण्यांच्या मध्ये निरनिळ्या प्रकारच्या प्रथा असतात. तर त्या प्रथेप्रमाणे अभिमंत्रित जल त्या कुंभामध्ये घालून किंवा त्या तांब्यामध्ये घालून त्याच्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारी, काही सुट्टी नाणी, दुर्वा अशा पद्धतीने घालून किंवा तुळशीचं एखादं पान टाकून ते अभिमंत्रित जलानं भरून त्याच्यावरती नारळ ठेवून त्याला अगोदर आंब्याच्या पानानं किंवा नागवल्ली म्हणजे खाऊची जी पानं असतात विड्याची पानं त्यांना सुशोभित करून त्याच्यामध्ये तो कुंभ सजवला जातो. आणि तो कुंभ जो असतो त्याला वरुण स्थापना असं म्हणतात. कारण वरुण म्हणजे जलाचं प्रतीक म्हणून तांब्यामध्ये पाणी घालायचं असतं. त्याच्यामध्ये हळकुंड, सुपारी म्हणजे हळकुंड म्हणजे स्त्री आणि हळकुंड म्हणजे पुरुष आणि सुपारी म्हणजे स्त्री म्हणून त्या दोन्ही देवतांची युग्मदेवतांची जी स्थापना असते ती या माध्यमातून अशा पद्धतीने केली जाते. त्याच्यामध्ये त्या कुंभामध्ये ना ते आपण आवाहन करत असतो. त्याच्यावरती तो नारळ ठेवायचा म्हणजे त्याला श्रीफळ असं म्हणतात. त्या नारळामध्ये अभिमंत्रित केलेल्या काही गोष्टी अभिमंत्रित करून नंतर त्याच्यावर मंत्रोच्चार करून त्याची स्थापना करावी लागते. तर हे ज्याच्यावरती केली जाते स्थापना त्याला वेदिका असं म्हणतात. वेदिका म्हणजे काय की पृथ्वी. वेदिका म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरती अस्तित्व कशाचं आहे तर मातीचं आहे म्हणून माती ही त्याच्यामध्ये घातली जाते. आणि त्या मातीमध्ये 9 प्रकारची धान्य किंवा 5 प्रकारची धान्य त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भात, गहू, ज्वारी, मोहरी आणि इतर कडधान्य यांचा समावेश असतो. काय काय ठिकाणी जव आणखीन सातू पण घातले जातात. तर हे जे असतात हे त्या मातीमध्ये मिक्स केले जातात आणि मिक्स करून त्या वेदिकेवरती त्याची स्थापना केली जाते. आणि त्याला जलसिंचन करून म्हणजे पाण्यानं थोडंसं अभिमंत्रित करून सिंचन करून त्याच्यामध्ये तो घट बसवला जातो. याला घटस्थापना केली जाते असं म्हणतात. काही ठिकाणी असा भाग असतो
की या घटस्थापनेत त्या श्रीफुलाऐवजी किंवा नारळाच्या ऐवजी एखादं ताम्हण ठेवलं जातं आणि त्या ताम्हणामध्ये ते आपापली जी कुलदेवता असेल, कोणाची भवानी असेल, कोणाचा बालाजी असेल, कोणाचा खंडोबा असेल, कोणाची म्हाळसा असेल, त्या घराण्याच्या प्रथेप्रमाणे कोणाचा ज्योतिबा असेल, तर त्या प्रत्यक्ष मूर्तींची सुद्धा स्थापना केली जाते किंवा मूर्ती ठेवली जाते त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती नागवल्लीच्या पानं, नागवल्ली म्हणजे खाऊची पानं जी असतात, त्या खाऊच्या पानाचे किंवा फुलांच्या माळ तयार करून प्रत्येक दिवशी नवनवीन माळ करून ती एका विशिष्ट मंत्रानं अभिमंत्रित करून ती त्या देवतेवरती सोडली जाते. तर त्याला मालाबंधन असं म्हणतात. ह्या मालाबंधनामुळं आपल्या पापकर्माचा क्षय होत असतो आणि आपण जर का संपूर्ण वर्षामध्ये जर आपल्या कुलदेवतेची व्यवस्थित सेवा केलेली नसेल, तर या मालाबंधनामुळं कसं आहे की कुठलीही पूजा करत असताना देवाला फुलं वाहणं हे फार महत्त्वाचं आहे. देवाला अलंकार आवडत नाहीत, लक्षात ठेवा. देवाची अलंकारावरती प्रीती नसते. तुम्ही नैवेद्य काय दाखवता हे सुद्धा देवाला काही फारसं महत्त्वाचं नसतं. पण आपण फुलं कोणत्या प्रकारची घालतो ह्याच्यावरती फार महत्त्व असते. म्हणून ती फुलं आपण समजा कदाचित एखाद्या वेळेस घातली नसतील मूर्तीवरती, पूजा करताना आपली राहिली असेल, तर ती फुलं करून त्या फुलांची माळ तयार करून त्या देवतेवर सोडल्यामुळं तो जो दोष असतो संपूर्ण वर्षभराचा, तो दोष या मालाबंधनामुळं नाहीसा होतो, अशी एक प्रकारची धारणा आपल्याकडं सांगण्यात आलेली आहे. याला घटस्थापना करणे असं म्हणतात. आणि ही घटस्थापना ज्यावेळेला होते त्यावेळेला त्या देवतेसमोर अखंड दीपाचं प्रज्वलन केलं जातं. अखंड दीपाचं प्रज्वलन करून दीपाधार यंत्र म्हणून असते, ते एक विड्याचं पान घेतात. त्या विड्याच्या पानावरती त्रिकोणी कुंकुवानं असा एक त्रिकोण काढला जातो आणि त्याच्यावरती तो जो दीप असतो तो अखंड दीप ठेवला जातो. काही ठिकाणी तेलाचा दिवा असतो, काही ठिकाणी तुपाचा असतो, काही ठिकाणी तेलाचा आणि तुपाचा असे दोन्ही अखंड दिवे लावले जातात. आणि 9 दिवस त्या दिव्यातली ज्योत शांत होणार नाही याची काळजी घेतली जाते. अहोरात्र ते तेवत राहिल्यामुळे काय होतं की आपण संपूर्ण वर्षामध्ये आपल्या कुलदेवतेची आरती किंवा धूपारती असेल किंवा कुठल्याही प्रकारची आरतीची सेवा असेल, ती जर विशिष्ट प्रकारानं केलेली नसेल, तर तो जो दोष असतो तो ह्या अखंड दीप प्रज्वलनामुळे आपला नाहीसा होत असतो. त्यासाठी अखंड दीपाचं प्रज्वलन करायचं असतं. आणि अग्नी हे साक्षात नारायणाचं स्वरूप असल्यामुळं अखंड दीप ठेवल्यामुळं आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य ऊर्जा, त्या देवतेची ऊर्जा जी असते, चैतन्यात्मक ऊर्जा, ती संपूर्ण घरामध्ये पसरते आणि त्या देवतेचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. अशा प्रकारची ह्या प्रकारचे जे आपण करतो त्याला घटस्थापना असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे कसं आहे की नवरात्र उत्सव जो आहे याला एक दुसरं नाव असं आहे की शारदीय उत्सव असं म्हणतात. शारदीय उत्सव याचे 2 प्रकार आहेत, 2 अर्थ आहेत. की शारदीय म्हणजे शरद ऋतूमध्ये सुरू केला जाणारा महोत्सव म्हणजे शारदीय महोत्सव, आणि दुसरं म्हणजे शारदा म्हणजे जगदंबेच्या नावाने केला जाणारा जो उत्सव आहे त्याला पण शारदोत्सव असंच म्हटलं जातं. आणि संपूर्ण नवरात्र जे आहे हे आदिशक्ती जगदंबेच्या नावानं या संपूर्ण विधी केला जातो. कारण आदिशक्ती जगदंबा जी आहे या जगदंबेनं ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती केलेली आहे. त्यामुळं हा उत्सव खंडोबाचा आहे किंवा ज्योतिबाचा आहे असं आपण कधी म्हणत नाही, तर हा उत्सव जगदंबेचा आहे असं आपण म्हणत असतो. त्या दृष्टीने हा आदिशक्तीचा उत्सव असल्यामुळं या आदिशक्तीची जी निरनिराळ्या प्रकारची रूपं आहेत त्या निरनिराळ्या रूपांच्या माध्यमातून त्या देवतांच्या रूपांची सेवा करून किंवा पूजा करून निरनिराळ्या दिवशी पूजा करून हा उत्सव साजरा केला जात असतो. याच्यामध्ये जे स्त्री देवता आहेत त्या स्त्री देवतांची जी नावं आहेत त्याच्याप्रमाणे आहेत की पहिली जी देवी आहे या देवीचं नाव आहे ते म्हणजे शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे काय की हिमनगजा म्हणजे हिमालयाची मुलगी म्हणजे पार्वती. या पार्वतीला शैलजा असं म्हणतात म्हणून ती शैलपुत्री म्हणजे शैल, हिमालयाला शैल असं म्हणतात. शैलाची मुलगी म्हणून शैलपुत्री म्हणून तिला शैलजा असं म्हणतात. तर हिचं ठिकाण कुठं आहे हे आपण आता बघितलं पाहिजे. तर हिचं जे ठिकाण जे आहे हे उत्तर काशीमध्ये बारामुल्ला नावाचं जे ठिकाण आहे, काश्मीरमध्ये बारामुल्ला, या ठिकाणी शैलपुत्री या देवीचं मूळ ठिकाण आहे. तर हिची जी सेवा आहे नवरात्रामध्ये ही पहिल्या दिवशी पहिली माळ शैलपुत्रीच्या नावाने केली जाते. आज आपण विविध पुरुष देवता असतील किंवा स्त्री देवता असतील
त्यांच्या नावानं जरी मालाबंधन सोडलं म्हणजे माळ करून घाटावर सोडली तरी ती जी माळ जी आहे ती या शैलपुत्रीला पोचत असते. म्हणजे कसं आहे की आकाशात पतिततोयम यथा गच्छति सागरे सर्वदेव नमस्कृत्यम केशवम प्रतिगच्छति. तसंच की आपण कोणत्याही देवतेच्या नावानं जरी माळ सोडली, मालाबंधन केलं, कोणत्याही देवतेच्या नावानं जरी दिवा लावला, अखंड दीप लावला, बालाजीच्या नावानं लावा, नाहीतर आणखीन तुम्ही खंडोबाच्या नावानं लावा, तर त्या जो प्रकाश आहे, जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा जी आहे ती या नवदुर्गांना किंवा नवदेवतांना मिळत असते. तर त्यातलं आता दुसरं जे नाव आहे ते म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे काय की भौतिक सुखांच्या व्यापामध्ये आज आपण सर्वजण गुंतलेलो असतो. भौतिक सुख कशी मिळतील याकडे आपण बघत असतो. तर बऱ्याच वेळेला असं होतं की भौतिक सुखांचा पण आपल्याला कंटाळा येतो किंवा ही भौतिक सुख मिळवण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतात त्यासाठी ब्रह्मचर्य पालन करावं लागतं. ही ब्रह्मचर्याची साधना जी असते ही जशी यौवनावस्थेमध्ये ब्रह्मचर्य पाळल्याशिवाय विद्या येत नाही आणि विद्या आल्याशिवाय धन येत नाही, तसंच ही ब्रह्मचारिणी जी असते ही आपल्याला उपभोग घेतल्यानंतर, शारीरिक उपभोग, धनाचा उपभोग घेतल्यानंतर ब्रह्मदेवानं जी त्याची सुपुत्री निर्माण केली तिला ब्रह्मचारिणी म्हणतात. ही जी ब्रह्मचारिणी आहे ही ब्रह्मचारिणी त्या व्यक्तीच्या देहपतनानंतर सुद्धा त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवून देत असते. म्हणून ह्या ब्रह्मचारिणीच्या नावानं दुसरी माळ चढवली जाते. नवरात्रामध्ये हिचं दुसरी माळ चढवली जाते. तर ही ब्रह्मचारिणीचं देवीचं स्थान कुठं आहे, तर या ब्रह्मचारिणीचं जे स्थान आहे हे वाराणसीमध्ये आहे. वाराणसीमध्ये काशी घाट म्हणून एक प्रसिद्ध 80 घाट आहे, त्यापैकी काशी घाट म्हणून जो आहे त्या ठिकाणी या ब्रह्मचारिणी देवीचं ठिकाण आहे. ही ब्रह्मचारिणी हे सरस्वती, महासरस्वतीचंच एक रूप मानलं जातं, असा भाग आहे. याच्यानंतर तिसरी माळ जी असते घटस्थापनेमध्ये, नवरात्रामधली तिसरी माळ जी असते, ही तिसरी माळ जी आहे ती चंद्रघंटा या देवीच्या नावानं सोडली जाते. चंद्रघंटेच्या नावानं तिसरं मालाबंधन केलं जातं. ही चंद्रघंटा देवी काय करते, तर चंद्रांच्या 16 कलांनी युक्त असलेली, चंद्र हा परम शांतीचं प्रतीक आहे. चंद्र हा अमृताचा कारक आहे. तर याच्या 16 कलांनी युक्त असणारी, आपण जो चंद्र बघतो त्याच्या कला प्रत्येक दिवशी कमी होतात. 16 कलांनी तो वाढतो आणि 16 कलांना कमी होतो. ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस अमावस्या होते आणि तो पूर्ण वाढतो त्यावेळेस पौर्णिमा होते. पण ही चंद्रघंटा जी आहे ही 16 कलांनी सतत तेजानं स्वतः व्याप्त आहे आणि अतिशय अमृतमय असं तिचं तेज आहे, म्हणून तिला चंद्रघंटा असं म्हणतात. म्हणजे सूक्ष्म घंटा जर लावल्या तर त्याचा किणकिणाट आपल्या कानाला किती सुखद वाटेल किंवा चांगला वाटेल अशा प्रकारचा तिचा आवाज आहे, म्हणून तिला चंद्रघंटा असं म्हटलं जातं. तर ही जी चंद्रघंटा आहे ह्या चंद्रघंटा देवीचं ठिकाण जे आहे हे उत्तराखंडमध्ये कौसानी नावाचं जे जिल्हा आहे, कौसानी नावाचा जो तहसील आहे, या कौसानी तहसीलामध्ये चंद्रघंटा देवीची मूळ ठिकाण आहे. तर या चंद्रघंटेच्या नावानं तिसरी माला सोडून देवीची आराधना केली जाते. नवरात्रामध्ये चौथी माळ जी असते ही चौथी माळ जी आहे ही कुष्मांडा या देवीच्या नावानं सोडली जाते. कुष्मांडा म्हणजे साक्षात महाकाली, महाभैरवी म्हणतात तिला. त्या कुष्मांडेच्या नावानं ही चौथी माळ सोडली जाते. अनंत विश्वांची निर्मिती करणे आणि लय करणे हे काम आदिशक्तीने ज्या देवीच्या हातामध्ये सोपवलेलं आहे त्या देवीला कुष्मांडा असं म्हटलं जातं. आपण जर त्याचा खोल अर्थ जर बघायचा म्हटलं तर हे विस्तृत आहे सगळं. म्हणजे सप्तशती नावाचा जो पवित्र ग्रंथ आहे त्या सप्तशती ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचं विस्तृत वर्णन आहे. पण आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आपण आपल्या ह्या सगळ्या गोष्टींची थोडक्यात माहिती देत आहोत. त्यामुळे कुष्मांडा ही देवी जी आहे ही महाकालीचं प्रतीक आहे. तर कुष्मांड म्हणजे कोहळा, कोहळ्यामध्ये सहस्त्र बीजे असतात. तर या सहस्त्र प्रत्येक बीजामधून परत एक कोहळा निर्माण होतो, म्हणजे परत एक ब्रह्मांड निर्माण होतं. म्हणजे अशा पद्धतीने अनंत ब्रह्मांडांची निर्मिती करणारी जी देवी तिला कुष्मांडा असं म्हणतात. आणि ह्या कुष्मांडा देवीच्या नावानं ही चौथी जी माळ असते ती तिच्या नावानं सोडली जाते. ह्या देवीचं ठिकाण जे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये घाटमपूर म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी या कुष्मांडा देवीचं मूळ ठिकाण आहे. याच्यानंतर पाचवी जी माळ आहे ही पाचवी जी माळ आहे ही स्कंदमाता या देवीच्या नावानं सोडली जाते. स्कंदमाता म्हणजे साक्षात पार्वती, गणपतीची आई किंवा कार्तिकेयाची आई. कार्तिकेयाला स्कंद असं म्हणतात. तर स्कंदाची आई म्हणजे कार्तिक स्वामीची आई म्हणजे पार्वती. ह्या पार्वतीच्या नावानं, म्हणजे अर्थात ही सगळी रूपं पार्वतीचीच आहेत पण त्याच्यामध्ये तिला विशेष रूप दिलेलं आहे. म्हणजे आता कसं असतं की सासरी एखाद्या मुलीला छबी म्हणतात तर तिला
माहेरमध्ये छबी म्हणतील किंवा ठमी म्हणतील किंवा असं आणखीन काही नावं असतात, बाळबोध. पण तिला सासरी गेल्यानंतर मात्र एक विशिष्ट प्रकारचं आदबशीर नाव दिलं जातं. तसं पार्वतीची जी अनेक नावं आहेत त्याच्यापैकी तिचं स्कंदमाता हे नावाचं नाव आहे. तर या स्कंदमातेच्या नावानं 5वी माळ सोडली जाते. ही जी आहे या स्कंदमातेच्या उपासनेमुळं आपल्या व्यावहारिक जीवनामधल्या ज्या अडीअडचणी असतात त्याच्यावरती मात करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आणि ती साक्षात शिवांगी असल्यामुळं किंवा शिवपत्नी असल्यामुळं कार्तिक स्वामीची देखील आपल्यावरती मोठ्या प्रमाणात कृपा होण्याची शक्यता असते. यासाठी हिची साधना केली जाते. तर ही जी ठिकाण आहे स्कंदमातेचं हे मध्य प्रदेशमध्ये विदिशा नावाचं जे ठिकाण आहे या विदिशामध्ये या स्कंदमातेचं मूळ ठिकाण आहे असं मानलं जातं. यानंतर जी 6वी देवता आहे नवरात्रोत्सवामध्ये येणारी ती म्हणजे कात्यायनी. कात्यायनी देवीला अतिशय महत्त्व आहे. ह्या कात्यायनीचं एक असं आहे की महर्षी कात्यायन नावाचे जे ऋषी होते त्या महर्षी कात्यायनांच्या तपश्चर्येमुळं, त्यांच्या तपोबलामुळं किंवा त्यांच्या भक्तीमुळे जी प्रकट झाली म्हणून तिला कात्यायनी असं म्हटलं जातं. ही कात्यायनी म्हणजे कोण आहे तर देवीनं जे असुर संहार केला, महिषासुराचा वध असेल, कोल्हासुराचा वध असेल, करवीरासुराचा वध असेल किंवा देवीच्या संपूर्ण चरित्र ग्रंथामध्ये तिच्यावरती जेवढ्या काही आपत्ती आल्या आणि तिला जे काही असुर संहार करावा लागला त्या संपूर्ण असुर संहार करत असताना देवीला ज्या देवतेनं मदत केली म्हणजे तिच्या शक्तीनं जी मदत केली त्या देवीची जी अंतर्गत ऊर्जा शक्ती आहे त्या ऊर्जा शक्तीचं नाव कात्यायनी असं आहे. ही कात्यायनी कोण आहे तर 56 कोटी चामुंडा, आपण एक चामुंडा म्हणलं सुद्धा घाबरतो, तर अशा 56 कोटी चामुंडांची प्रतिनिधी किंवा सेनापती असलेली जी देवी आहे तिला कात्यायनी असं म्हणलं जातं. तर ह्या कात्यायनीच्या नावानं 6वी माळ सोडली जात असते. या कात्याचं ठिकाण जे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये वृंदावन जे ठिकाण आहे या वृंदावन यामध्ये कात्यायनी देवीचं ठिकाण आहे. ही कात्यायनी म्हणजे साक्षात योगमाया, म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म ज्यावेळेला झाला त्यावेळेला कंसानं येऊन जी अगोदर एक बाळ आपटलं ते आपटता क्षणी आपटायच्या आतच ती योगमाया वरती निघून गेली. ती निघून वरती गेलेली योगमाया म्हणजेच तिला कात्यायनी असं म्हणलं जातं. ती पूर्वकालामध्ये देवीला मदत करणारी देवता होती. याच्यानंतर 7वी माळ जी असते नवरात्राची, ही 7वी माळ जी आहे ही कालरात्री या देवीच्या नावानं सोडली जाते. कालरात्री म्हणजे महाकालीचं उग्र स्वरूप आहे. म्हणजे संपूर्ण अंधकार पसरल्यानंतर आपल्याला डोळ्याला काहीही दिसत नाही अशा प्रकारचे जो काळेपणा आहे, जो काळेपणा आहे, काळा कुट्ट अंधार, तसं देवीचं वर्ण आहे. आणि तिच्या अंगावरती माला कसली तर ती विद्युत मालेनं ती अंकित झालेली आहे. तिच्या हातामध्ये एका हातामध्ये वज्र आहे आणि एका हातामध्ये तलवार आहे किंवा एका हातामध्ये खड्ग आहे. हे अशा खड्ग धारण करून ती प्रकट झाली म्हणून तिला कालरात्री असं म्हणतात. तिचं वाहन जे आहे हे आपण नेहमी बघतो की कोणत्याही देवतेचं वाहन हे वृषभ असतं, सिंह असतं, वाघ असतो. दुर्गादेवीचं वाहन म्हणजे वाघ म्हटलं जातं. पण कालरात्री या देवीचं वाहन म्हणजे गर्दभ म्हणजे गाढव आहे. ती गाढवावर बसून प्रकट झालेली आहे. अशा प्रकारचं म्हणजे आपल्या भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या लोकांना धडा शिकवणे किंवा ज्यांना भौतिक सुखाचा कोणत्याही प्रकारचा लेश आजपर्यंत मिळालेला नाही आहे त्या लोकांना भौतिक सुखाची चव चाखायला देणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कालरात्री देवीच्या उपासनेमुळे मिळतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारची बाधा झालेली असेल किंवा म्हणजे बाधा या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल तर झालेली असेल तर कालरात्री या देवीची उपासना केल्यामुळं ही बाधा तत्काळ नष्ट होते असा एक समज पूर्वापार आहे. वाराणसीमध्ये या देवीचं ठिकाण मानलं जातं. वाराणसीमध्ये काळभैरवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणीच कालरात्री देवीची उपासना केली जाते अशा प्रकारचा समज म्हणा किंवा अशा प्रकारची माहिती मला मिळालेली आहे. यानंतर नवरात्रातली जी 8वी माळ जी असते ती महागौरीच्या नावानं येते. महागौरी म्हणजे साक्षात पार्वती. अतिशय शुभ्रवर्ण असल्यामुळं किंवा पार्वती हिमालय राजाची कन्या असल्यामुळं तिला महागौरी हे रूप दिलं जातं. अतिशय शुभ्रवर्णी, अतिशय देखणी अशी म्हणून तिला महागौरी म्हणतात. हिचं वाहन ढवळा नंदी म्हणजे पांढरा शुभ्र जो नंदी आहे हे त्या महागौरीचं वाहन आहे. तिच्या उपासनेमुळं माणसाचं मन हे शांत आणि अतिशय सत्वगुणी होतं. त्याला निरनिळ्या प्रकारचे उपभोग मिळतात आणि अंती तो मोक्षाला जात असतो. या महागौरीचं ठिकाण देखील उत्तर काशीमध्ये काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ आहे असं मानलं जातं. यानंतर जी 9वी देवी आहे नवरात्रामधली जिच्या नावानं बालाबंधन केलं जातं ती म्हणजे सिद्धिदात्री. एखाद्या
भक्तानं काही विशिष्ट प्रकारच्या सिद्धी जर मिळवायची जर इच्छा केली तर आदिशक्ती या सिद्धिदात्री या नावाच्या जी देवी आहे या देवीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सिद्धी प्रदान करायची. जशी ती सिद्धी प्रदान करते तसेच जर त्या व्यक्तीने त्या सिद्धीचा दुरुपयोग केला तर त्या व्यक्तीकडनं ती सिद्धी काढून घेण्याचं काम देखील या सिद्धिदात्री देवीकडचं आहे. या सिद्धिदात्री ठिकाण जे आहे हे छिंदवाडा म्हणून जे आहे मध्य प्रदेशमध्ये, या मध्य प्रदेशमधील छिंदवाडा नावाच्या ठिकाणी या सिद्धिदात्रीचं मूळ ठिकाण आहे असं मानलं जातं. अशा प्रकारच्या नवदुर्गा आहेत. तर निरनिळ्या कालानुसार निरनिळ्या प्रदेशानुसार नवरात्र साजरा करण्याच्या पद्धती निरनिळ्या प्रकारच्या आहेत. आता सर्वसाधारणपणे आपण 9 दिवसाचं नवरात्र करत असतो. बरेच लोक उपास ठेवतात त्याच्यामध्ये. काही लोक एक वेळ जेवतात, त्याला एकभुक्त म्हणतात. काही जण भाजका उपास करतात. भाजका उपास म्हणजे काय की तांदूळ भाजायचे त्याचा भात करायचा, गव्हाचं पीठ भाजायची मग त्याच्या चपात्या करायच्या, डाळ भाजायची आणि त्या भाजक्या डाळीची आमटी करून घ्यायची, त्याला भाजका उपास असं म्हणतात. काही लोक नुसत्या फळाहारावरती राहतात. काही लोक खडीसाखर खारीक खाऊन सुद्धा उपास करतात. काही लोक अनवाणी चालत असतात. अशा निरनिळ्या प्रकारानं नवरात्र साजरा करण्याच्या पद्धती आहेत. परंतु उपवासाचा अर्थमूळ असा आहे की उपवश्यंतु ते देवाहा, म्हणजे देवाजवळ बसून उपासना करणे आणि त्याचं नामस्मरण करणे म्हणजे उपवास असा आहे. पण लोकांनी त्याची सांगड जी आहे ती आहार अशी घातलेली आहे की आहार जर आपण कमी घेतला तर आपल्या पोटामधली जी ऊर्जा जी असते ते ऊर्जेचा जो अवकाश आहे तो रिकामा राहतो आणि आपल्याला नामस्मरण करायला बऱ्यापैकी ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा आपल्या सप्तचक्रांना भेदून आपल्या मस्तिष्कामध्ये जात असते किंवा मस्तिष्कामधून ती मूलाधार चक्रामध्ये जाते असा लोकांचा समज असल्यामुळं किंवा काही अभ्यासू लोकांचा असं मत असल्यामुळं हे उपवास नवरात्राच्या कालावधीत केले जातात. नवरात्रामध्ये देवीची जी ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ती नवरात्रामध्ये प्रत्यक्षामध्ये येत असते. त्यामुळे त्याचा उपभोग घेण्यासाठी किंवा त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा निरनिळ्या पद्धतीने नवरात्र साजरे केले जातात. ग्रामीण भागामध्ये त्याला नवरात्रान असं म्हणतात. नवरात्रान म्हणजे काय की ग्रामीण भागातले लोक नवरात्रामध्ये शक्यतोवरती घरात थांबत नाहीत, तर पुरुष मंडळी जी असतात ती देवळामध्ये जाऊन देवाच्या सान्निध्यात राहतात आणि त्यावेळेला जे काय खजूर फळं वगैरे असेल ते फलाहार घेऊन देवीचं नामस्मरण करून 9व्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे निरनिळ्या पद्धती नवरात्र साजरा करण्याच्या मानल्या जातात. त्यामध्ये कसं आहे की आदिशक्तीचा हा उत्सव जरी असला तरी नवरात्रामध्ये बालाजी म्हणजे व्यंकटेश्वर, भगवान व्यंकटेश्वर, त्यानंतर मल्हारी महासाकांत, त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंग केदारनाथ या प्रामुख्याने या 3 देवतांच्या नावाने केले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येकांची पुरुष कुलदेवता ही वेगवेगळी असू शकते, तर त्या पुरुष कुलदेवतांच्या नावानं जे काही कुळाचार असतील ते कुळाचार केले जात असतात. आता काही लोकांच्या मध्ये नवरात्रात 9 दिवस जोगवा मागून त्या जोगव्यात जेवढं अन्न मिळालेलं असेल, धान्य मिळालं असेल ते धान्य शिजवून खाण्याची सुद्धा प्रथा असते. काय लोकांच्या मध्ये नवरात्रामध्ये देवीच्या नावानं जोगवा मागण्याची प्रथा असते. काही लोकांच्या मध्ये देवीचा जे उत्सव जो असतो नवरात्राचा उत्सव, त्या उत्सवामध्ये शय्येवरती म्हणजे पलंगावरती झोपलं जात नाही, पलंगावरती लोक झोपत नाहीत, तर खाली झोपावं असं आहे. थोडक्यात काय तर निष्काम भावनेनं मनात कोणत्याही प्रकारची उपभोगाची लालसा न ठेवता देवीची आराधना करणे, मनपूर्वक आराधना करणे म्हणजे नवरात्र असा त्याचा अर्थ आहे. नवरात्रामध्ये जे देवाला नैवेद्य दाखवले जातात ते पूर्णपणे शाकाहारी असतात. कोणत्याही देवतेचा नैवेद्य हा मांसाहारी नाही. जिथं कुठं असं म्हटलं जातं की आमच्या देवीला मांसाहाराचा नैवेद्य लागतो, हे अत्यंत मूर्खपणा आहे किंवा ह्याला कुठल्याही प्रकारचा शास्त्राधार नाही. सुरथ नावाचा राजा जो होता, जे सप्तशती ग्रंथामध्ये उल्लेख आहे, त्यानं मांसबली किंवा देवीला बली दिलेला आहे, पण तो बली हा वेगळ्या प्रकारचा आहे. त्याची जी रचना आहे त्या ग्रंथकालाची ही अतिशय प्राचीन काळातली आहे. त्यामुळे त्यावेळेची बलिसंकल्पना आणि आत्ताची बलिसंकल्पना याच्यामध्ये फार फरक आहे. तर कोणत्याही देवतेला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जात नाही. ती लोकांनी सगळ्यात महत्त्वाचा आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी म्हणजे तुळजाभवानी. तुळजाभवानीचा जो नित्य नैवेद्य असतो त्यामध्ये देवीला गोड साखर भात, लाडू, वरण भात, दही भात असं भोपळे स्वतः भरवत असतात देवीला. त्यांची ती प्रथा आहे. म्हणजे आपण इथं महाराष्ट्रात देवीला समोर नैवेद्य दाखवतो, ते प्रत्यक्षात देवीला लहान मुलगी 16 वर्षा म्हणून
तिची पूजा करतात आणि तिला घास भरवतात. हे त्यांचं भाग्य आहे की त्या पद्धतीने नैवेद्य. पण कुठेही मांसाहाराचा नैवेद्य नाही आहे. पण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की ते 9 दिवस नवरात्र करतात आणि 9व्या दिवशी बकऱ्याचा किंवा कोंबड्याचा बळी द्यायचा. हे अतिशय चुकीचं आहे. कारण कसं आहे की आदिशक्ती किंवा ही सगळ्यांचीच माता आहे. तर ते जे बकरं किंवा जो कोंबड्याचा बळी दिला जाईल, ते कोंबडं किंवा जो बकरा आहे ते पण तिचं पोरच आहे ना शेवटी. मग तिच्या लेकराला मारून जर तुम्ही तुमच्या नवरात्राची सांगता करणार असाल तर त्या नवरात्राचे पुण्यफळ तुम्हाला कसं मिळणार, असा पण भाग आहे. त्यामुळं ही जी बलिप्रथा आहे ही नुसती अशी ऐकिवात आहे. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आमच्या आजापंजापासून हे चालत आलेलं आहे. मग आजापंजापासून चालतं, मग तुम्ही कशाला करता ना, असा प्रकारचा भाग आहे ना. असं करू नये, कारण ते देवतेला अजिबात आवडत नाही. उलट पक्षी देवी क्रोधायमान होते. त्या क्रोधाची फळं जे ते आपल्या पुढे वंशाला भोगावी लागतात. हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता नवरात्रामध्ये आणखीन एक विशिष्ट प्रथा आहे की जी आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये आहे. काही विशिष्ट समाजामध्ये नवरात्र हे किती दिवसाचं असतं तर 9 दिवसाचं असतं. नवरात्र बसवतात केव्हा तर प्रतिपदेला, अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र बसवायचं आणि अश्विन शुद्ध नवमीला नवरात्राची खंड्या म्हणजे शस्त्रपूजा करून सांगता केली जाते. तर बऱ्याच लोकांच्याकडे अशी प्रथा आहे की अष्टमीला चौक मांडायचा देवीचा आणि देवीचा चौक मांडून विड्याच्या पानावर स्थापना केलेली देवी खाली उतरवायची आणि तिची परत पूजा करायची आणि परत तिला पानावरती बसवायची आणि 9व्या दिवशी रितसर नवरात्राची सांगता करायची. हा कुठला नियम आहे? ह्याला कुठलाच काय शास्त्राधार नाही आहे. मग चौक असं आम्ही कोण म्हटलं नाही नाही, ते आमच्या ते पहिल्यापासूनच आहे. हो, पण तुम्ही जर का अष्टमी दिवशी जर का नवरात्र उठवलं तर ते 9 दिवस पूर्ण होणार नाहीत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रात देवी काय करते तर नवरात्रात देवीनं महिषासुराशी युद्ध केलं. या युद्धामध्ये ती रमलेली असताना किंवा युद्ध करत असताना तिचा क्रोध महाभयंकर चाललेला असताना त्या क्रोधाविष्ट परिस्थिती तिला तुम्ही चौकामध्ये मांडून घेणे म्हणजे एखादी कामात असलेल्या स्त्रीला हे ये ग अगोदर हे खाऊन घे असं म्हणण्यासारखं आहे. ती म्हणणार मी माझं महत्त्वाचं ऑफिशियल काम करू का तुझ्या घरात तुम्ही जेवण करत बसू, असा प्रकारचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. तर हे चौक मांडून करणे हे मी चुकीचं आहे असं म्हणत नाही. ते त्यांच्या परंपरेप्रमाणे जर केलं तर आमचा त्याला काही विरोध नाही आहे. प्राणी हत्या करणं कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा आमची परंपरा हे अत्यंत चुकीचं आहे. हे मला या ठिकाणी हात जोडून लोकांना प्रार्थना करायची वाटते की तुम्ही आपल्या जगन्मातेच्या क्रोधाला कोणी बळी पडू नका. जगन्माता ही जेवढी दयाळू आहे तेवढी ती क्रोधाविष्ट पण आहे. ह्यानंतरच्या ज्या काही गोष्टी होतील अशा जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर आपल्या वंशोवंशाला त्याचा त्रास होतो, लक्षात घ्या. ह्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेणं जरुरीचं आहे. मी काही प्रकांड पंडित नाही आहे, पण माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळं मला जेवढं काही ज्ञात आहे, कदाचित त्यातली माहिती काही चूकसुद्धा असू शकेल, पण शक्यतोवर ती सगळे योग्य ती माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचा सगळ्या लोकांनी आस्वाद घ्यावा आणि अतिशय सात्विकतेनं आणि शुद्धतेनं आणि भक्तिमय पद्धतीने आपल्या जगन्मातेचा हा उत्सव नवरात्रोत्सव साजरा करावा अशी शुभेच्छा मी सगळ्यांना देतो. नमस्कार.